रा.गे. शिंदे महाविद्यालयाचा हा बोर्ड आहे। परंडा शहरातील एकमात्र असे हे शिवमंदिर आहे। हे करमाळा रोडवरील मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह आहे। हे हजरत ख्वाजा सय्यद बद्रुद्दीन शहीद चिश्ती रहमतुल्लाह या दर्ग्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे। या ठिकाणाहून सरळ पुढे जर आपण पाहिलं तर सरळ परंडा शहरामध्ये आपल्याला जाता येतं आणि परंडा शहराचा आठवडी बाजाराचा भाग आहे आणि हा टिपू सुलतान चौक आहे। पंचायत समिती कार्यालय आहे। हा पूर्ण पंचायत समिती एरिया आहे। हे गट शिक्षणाधिकारी कार्यालय आहे। पंचायत समिती परंडाच्या एरियामध्येच हे गट शिक्षणाधिकारी कार्यालय आहे। हे तहसील कार्यालय आहे। तहसील कार्यालय बार्शी रोडवर आहे। या ठिकाणी आपण बघू शकता पूर्ण तहसील कार्यालयाचा एरिया आहे। तहसील कार्यालयाचे मुख्य गेट, या ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालय आहे। हे दुय्यम निबंधक कार्यालय आहे। त्या ठिकाणी खरेदी विक्री होते। आपल्या प्रॉपर्टीची खरेदी विक्री याच ठिकाणी होते। हे आहे परंडा येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, त्याचबरोबर या ठिकाणी तालुका कोर्टही आहे। हा आहे शिवाजी चौक। आता आपण आहोत शिवाजी चौकामध्ये। शिवाजी चौक हा परंडा शहरातला मुख्य चौक आहे। या चौकामध्ये सर्व राजकीय घडामोडी, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात या चौकामधून होते। हे उजव्या साईडला परंडा पोलीस स्टेशन आहे। जो बोर्ड दिसतोय पोलच्या पलीकडे तो परंडा पोलीस स्टेशनचा बोर्ड आहे। आता आपण मेन रोडवरून परंडा शहरामध्ये जात आहोत। शहराचं जे मुख्य मार्केट आहे ते मोठ्या प्रमाणात या रोडला परंडा शहराचं मार्केट आहे। आता आपण आहोत परंडा शहरातील मुख्य रस्त्यावर। या ठिकाणी ही परंडा शहरातील ही पूर्ण बाजारपेठ आहे। अतिशय सुंदर अशी बाजारपेठ या ठिकाणी आपण बघू शकता। वेगवेगळी दुकानं आपल्याला या ठिकाणी दिसतील आणि याच ठिकाणी भूमी अभिलेख कार्यालय आहे। त्याचबरोबर याच्या समोर हे उपजिल्हा रुग्णालय परंडा, हे उपजिल्हा रुग्णालय परंडा आहे। हे परंडा तालुक्याच्या ठिकाणचं पूर्वीचं या ठिकाणी तहसील कार्यालय होतं। आता या ठिकाणी सेंट्रल बिल्डिंग बनत आहे। त्याचबरोबर याच ठिकाणी परंडा शहराचं मंडळाधिकारी कार्यालय आणि तलाठी कार्यालयाची इमारत आहे। त्याचबरोबर उपकोषागार कार्यालय ही याच इमारतीमध्ये, याच आवारामध्ये आपल्याला समोर जे पांढऱ्या कलरचं जी बिल्डिंग दिसत आहे हे उपकोषागार कार्यालय आहे। ही पूर्वी परंडा नगर परिषदेची इमारत होती। नवीन इमारतीमध्ये परंडा नगर परिषद कार्यालय सुरू झालेलं आहे। आता या ठिकाणी महात्मा गांधी वाचनालय जे नगर परिषद परंडामार्फत चालवलं जातं, ते नगर परिषद परंडामार्फत चालवलं जाणारं वाचनालयाची ही इमारत आहे। त्याचबरोबर पुढच्या बाजूला आपल्याला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे सभागृह असे या सभागृहाचं नाव आहे। या ठिकाणी ही जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा आहे। त्याचबरोबर या ठिकाणी हे परंडा नगर परिषदेचं
मुख्य कार्यालय आहे. समोर परांडा नगर परिषद इमारती आपल्याला दिसून अतिशय इमारत या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे. हा समोर मंगळवार पेठेमध्ये जाणारा रस्ता आहे डाव्या साईडला. समोर हा बस स्टँडला जाणारा रोड आहे. अतिशय खराब असा हा रोड आहे. आपण सध्या बस स्टँड जवळच्या रमाई आंबेडकर चौकामध्ये आहोत. हा समोर रोड जातो तो बस स्टँड रोड जातो. बस स्टँड एरियामध्ये असलेली वेगवेगळी दुकानं आहेत. आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्याला वेगवेगळी दुकानं दिसतील. पूर्ण बस स्टँड परांडाचा एरिया आहे. या ठिकाणी बस स्टँडचं सध्या बांधकाम चालू आहे. या ठिकाणी पूर्ण सिमेंट खाली टाकले जाते. या ठिकाणी बघू शकता हा पूर्ण जो एरिया आहे हे बस स्टँड आहे. हा बस स्टँडचा जो सीन आहे तो अशा प्रकारचा हा सीन आहे. पलीकडे आपल्याला परांड्याचा भुईकोट किल्ला दिसतो. या बस स्टँडच्या पाठीमागून आपण परांड्याच्या भुईकोट किल्ल्यामध्ये प्रवेश करू शकतो. बस स्टँडच्या पाठीमागच्या बाजूला परांडा भुईकोट किल्ल्याचं जो प्रवेशद्वार आहे, मुख्य प्रवेशद्वार उत्तर बाजूचं, या प्रवेशद्वारामधून प्रवेश करता येतो. पूर्ण बस स्टँडचा एरिया आहे. किल्ला आहे हा परांड्याचा भुईकोट किल्ला. अतिशय बलाढ्य असा किल्ला आहे आणि या ठिकाणचं बांधकाम जर आपण पाहिलं तर अतिशय भक्कम स्थितीत आणि सुस्थितीमध्ये आजही हा किल्ला आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी पाठीमागच्या बाजूला एक शिवमंदिर आपल्याला दिसून येईल, जे अतिशय पुरातन असं शिवमंदिर आहे. परांडा शहराचा आठवडी बाजाराचा भाग आहे आणि हा टिपू सुलतान चौक आहे. मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि परांडा शहराबद्दल काय वाटते याबद्दलच्या कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा.
शहरातलं रेस्ट हाऊस आहे. शासकीय विश्रामगृह हा पूर्ण एरिया शासकीय विश्रामगृहाचा एरिया आहे. या ठिकाणी हे परांडा पोलीस स्टेशन आहे. शिवाजी चौकामध्येच आपल्याला परांडा पोलीस स्टेशन आणि जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय पाहायला मिळेल. बघू शकता हा समोर शिवाजी चौक आहे. समोरच्या बाजूला आपल्याला पूर्वेकडं बार्शीला रोड जातो, धाराशिवला रोड जातो. तर या डाव्या साईडला हा करमाळ्याला रोड जातो. अतिशय रहदारीचा हा चौक आहे. आपण चाललेलो आहोत करमाळा रोडनं. या रोडवर परांडा शहरातील मुख्य बाजारपेठ जी आहे ती या रोडवर येत आहे. या ठिकाणी आपल्याला हॉटेल, वेगवेगळी दुकानं आणि वेगवेगळे ऑफिस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. या ठिकाणी आपल्याला हे MSCB ऑफिसचं कार्यालय या करमाळा रोडवर पाहायला मिळेल. या रोडवर बाजार समिती परांडा परांडा बाजार समिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. या करमाळा रोडवर सध्या रोडचं काम चालू आहे, त्यामुळं मोठ्या प्रमाणात धूळ या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. समोर हिंदुस्तान पेट्रोलियमचा पंप आहे आणि या ठिकाणी नव्यानेच गॅस सुरू झालेला आहे. आपण या ठिकाणी आपल्या गाडीला आता गॅस भरू शकतो. 1 महिन्यापूर्वीच या ठिकाणी गॅस सुरू झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला हे अनुपसिंह सद्दिवाल कॉम्प्लेक्स दिसून येईल. त्याचबरोबर या ठिकाणी पवार ग्रुप उद्योग समूह पुणे आणि या ठिकाणी यांच्या परांड्यालाही मोठ्या प्रमाणात यांनी शॉपिंग सेंटर सुरू केलेले आहेत. त्याचबरोबर याच कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला सूर्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्याला दिसून येईल. हे जे कॉम्प्लेक्स आहे ते बावची चौकामध्ये हे कॉम्प्लेक्स आहे. हा जो समोरचा चौक आहे हा बावची चौक आहे. हा आहे बावची रोड आणि या बावची रोडला महात्मा गांधी विद्यालय. आता आपण आलेलो आहोत महात्मा गांधी विद्यालय या ठिकाणी. हे प्रवेशद्वार आहे महात्मा गांधी विद्यालयाचं. हे ज्ञानभाग्य औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आहे.
हे ज्ञानभाग्य सामाजिक व उद्देशीय संस्था संचलित TGET चं हे ITI कॉलेज आहे. हे परांडा शहरातील एकमेव ग्रॅज्युएशनचं कॉलेज आहे. आपण बघू शकता हे रागे शिंदे बोर्ड रागे शिंदे महाविद्यालयाचा हा बोर्ड आहे. या ठिकाणी आपल्याला ही समोरची जी बिल्डिंग आहे ही बावची विद्यालयाची बिल्डिंग दिसेल. ही आहे बावची विद्यालय. बावची विद्यालयाची ही इमारत आहे. हे आहे परांड्यातील चोरियाचं टाउनशिप. या टाउनशिपमध्ये आता बऱ्यापैकी घरं झालेली आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी एक गार्डन पण बनवण्यात आलेले आहे. हे आहे छोरिया टाउनशिपमधलं गार्डन. त्याला सुरेश काशीद बालोद्यान असं नाव देण्यात आलेलं आहे. हे छोरिया टाउनशिपमधलं गार्डन आहे. या ठिकाणी बघू शकता आपण मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळी जी इक्विपमेंट्स आहेत ती इक्विपमेंट्स आपल्याला या ठिकाणी दिसून येतील. हजरत ख्वाजा बदरुद्दीन चिश्ती शहीद रहे अलय त्यांचा हा दर्गा आहे. या ठिकाणी जे बाहेरून लोक आलेले असतात त्या लोकांना राहण्याची व्यवस्था या दर्ग्यामध्ये केली जाते. दारुल उलूम शहीद आझम या ठिकाणी बघू शकता ही दर्ग्याची जागा आहे आणि या दर्ग्यामध्ये आपल्या सगळ्यांना राहण्याची व्यवस्था केली जाते. अतिशय सुंदर असं हे दर्ग्याचं जी इमारत आहे ते आपल्याला अतिशय सुंदर असा दर्गा या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि हे दर्ग्याचं हे पूर्ण असं हे प्रांगण जे आहे ते अतिशय स्वच्छ आणि सुंदर वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. हे हजरत ख्वाजा सय्यद बदरुद्दीन शहीद चिश्ती रहमतुल्लाह यांचं हे या दर्ग्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे.
या ठिकाणाहून सरळ पुढे जर आपण पाहिलं तर सरळ परंडा शहरामध्ये आपल्याला जाता येतं आणि डाव्या साईडला आपल्याला दर्गेमधून बाहेर पडल्यानंतर करमाळा रोडला लागून आपण पुढे जाऊ शकतो. ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह. हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह आणि या ठिकाणी आपल्याला तालुक्यातील जे इतर मागासवर्गीय किंवा मागासवर्गीय मुलं असतात त्या मुलांना राहण्याची व्यवस्था या ठिकाणी शासनाकडून केलेली असते. या ठिकाणी तालुक्यातील वेगवेगळी मुलं आहेत ती मुलं येतात आणि त्याचबरोबर हुद्द्यावरती नोकरीला पण जातात. या ठिकाणी आपण पाठीमागच्या बाजूला बघू शकतो. हा परंडा शहरामध्ये जाणारा रोड आहे. त्याचबरोबर इकडं जो रोड आहे हा करमाळ्याला जाणारा रोड आहे आणि हे परंडा करमाळा रोडवर हे ITI कॉलेज आहे ज्याचं नाव आपण बघू शकतो. या ठिकाणी कल्याण स्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परंडा जिल्हा धाराशिव असं नाव आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. त्याचबरोबर या ITI कॉलेजची ही पाठीमागं आपल्याला इमारत दिसून येईल. त्याच्या पलीकडंच आपल्याला मागासवर्गीय मुलांचं वसतिगृह, शासकीय मागासवर्गीय मुलांचं वसतिगृह आपल्याला दिसून येईल. हा जो रोड आहे हा करमाळा रोड आहे. करमाळा रोडच्या दक्षिण बाजूला हा दर्गा आहे. खाजा बद्रुद्दीन चिश्तीचा हा दर्गा आहे. आता मी उभा आहे छत्रपती संभाजीराजे चौक, म्हणजे याला दुसरं नाव करमाळा चौक असंही म्हटलं जातं. या ठिकाणावरून या बाजूला हा पात्रूडला रोड जातो, पात्रूड जामखेड साईडला, आणि या रोडवरच आपल्याला संत मीरा इंग्लिश मीडियम स्कूल, त्याचबरोबर ग्लोबल इंग्लिश स्कूल, त्याच्यानंतर सोनारी जे भैरवनाथाचं देवस्थान आहे, या ठिकाणी भैरवनाथाचं देवस्थान आहे. त्याच्यानंतर आनाळा, कुक्कडगाव, आंबी आणि पात्रूड, आणि त्याच्यानंतर हा पुढं जामखेडला रोड जातो. हा रोड जो आहे तो करमाळा चौकातून उत्तरेकडे जाणारा रोड आहे आणि तालुक्याचा 70% भाग ही याच रोडला आहे. आपण बघू शकता या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात मार्केट डेव्हलप होत चाललेलं आहे. या ठिकाणी सुस्थितीत अशी या ठिकाणी आपल्याला जी मोक्याच्या ठिकाणची जी या चौकामध्ये आपल्याला मोठमोठे हॉटेल आणि लॉजिंगची व्यवस्था ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. हा जो एरिया आहे हा पूर्ण एरिया करमाळा चौकाचा एरिया आहे. आपण बघू शकता या पाठीमागच्या बाजूला करमाळा रोड आहे आणि हा पुढं परंडा शहरामध्ये जाणारा रोड आहे. हा परंडा शहरातील मुख्य चौक आहे. या चौकामधून आपल्याला डाव्या साईडला जर जायचं असेल तर या ठिकाणाहून आपल्याला परंडा शहरामध्ये आणि करमाळा रोडला जाता येतं. तर उजव्या साईडवरून आपण कुडाळवरून आलो, उजव्या साईडला या ठिकाणी आपल्याला बार्शीला जाता येतं, धाराशिवला जाता येतं. हा आहे आंबेडकर चौक. हा आंबेडकर चौकाचा बोर्ड आहे. स्मशानभूमीच्या समोर हे महादेव मंदिर आहे, ज्याला शिवालय असंही म्हणतात. परंडा शहरातील एकमात्र असे हे शिवमंदिर आहे जे कुर्डवाडीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आहे. ही परंडा शहरातली मुख्य स्मशानभूमी आहे. ही जी स्मशानभूमी आहे अतिशय सुंदर आणि स्वच्छ अशी स्मशानभूमी आहे. या ठिकाणी आपल्याला
वेगवेगळी झाडे, त्याचबरोबर देवी देवतांच्या मूर्ती. आपण पुढे बघू शकता शंकराची मूर्ती या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे आणि हे या स्मशानभूमीचं मुख्य प्रवेशद्वार आहे. हे परांडा शहरातील बुद्ध विहाराचं जे संध्याकाळी 5 वाजताचं विहंगम असं दृश्य या ठिकाणी आपण बघू शकता. भरपूर अशी झाडी आणि शेजारी जमिनी आहेत. हा कुर्डवाडी रोडचा पंप आहे आणि या पंपाच्या समोर ही गॅस एजन्सी आहे. भारत गॅसची ही गॅस एजन्सी आहे. हा जो बौद्ध विहार आहे, या बौद्ध विहाराच्या समोर सुंदर असे वृक्ष आणि नारळाची झाडं या ठिकाणी आपल्याला लावलेली दिसतील आणि ही समोर भारत गॅस एजन्सीची इमारत आपल्याला दिसून येईल. मित्रांनो, ही होती परांडा शहराबद्दलची सविस्तर अशी माहिती. आपण परांडा शहरामध्ये कुठे राहता किंवा यापेक्षा अजून काही वेगळी ठिकाणं परांडा शहरामध्ये आहेत का? तर अशी जर ठिकाणं असतील तर कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा. परांडा किल्ल्याचे मी 4 भागामध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत. आपण प्लेलिस्टमध्ये जाऊन व्हिडिओ सिलेक्ट करून बघू शकता. धन्यवाद.